उपमुख्यमंत्री शिंदेंनी बोलावली आपल्या मंत्र्यांची बैठक। मंत्र्यांच्या विभागांचा घेणार आढावा। बैठकीवरून ठरणार मंत्र्यांचं प्रगती पुस्तक। नापास मंत्र्यांना दाखवला जाणार मंत्रिमंडळाच्या बाहेरचा रस्ता। पक्ष मजबूत करण्यासाठी ठाकरे बंधूंचे सप्टेंबर नंतर राज्यभर दौरे। उद्धव ठाकरे, राज ठाकरे सप्टेंबर नंतर राज्याचा दौरा करणार। जेन झी आंदोलनामुळे संजीवनी मिळाल्यानंतर ठाकरे बंधू सक्रिय। ज्या भेटीगाठी उघड होतात त्या कळतात, गुप्त होणाऱ्या भेटीगाठी कोणालाच कळत नाहीत। पवारांच्या खासदारांच्या मोदी भेटीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची सूचक टीका। दिल्ली आंदोलनातील विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवण्याचे आदेश कुणी दिले? अमित शहांनी उत्तर द्यावं। राहुल गांधींची मागणी। मोदी शहांकडे जनतेसमोर येऊन बोलण्याची हिंमत नसल्याची टीका। जंतर मंतरवर गोळीबार झालाच नाही। राहुल गांधी अराजकता पसरवतायत। राहुल गांधींच्या आरोपांवर जेपी नड्डा यांचं प्रत्युत्तर। रांचीमध्ये भरती परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत विद्यार्थी रस्त्यावर बॅरिकेड्स पाडून विधानसभेकडे जाण्याचा प्रयत्न। विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी पोलिसांकडून दिवसभरात 2 वेळा लाठीचार्ज। सुप्रिया सुळेंची कन्या रेवती आणि सारंग लखानी यांचा दिल्लीमध्ये रिसेप्शन सोहळा। सर्व पवार कुटुंबीय स्वागतासाठी उपस्थित। पंतप्रधान मोदी, अमित शहांसह सोनिया गांधी आणि राहुल गांधींनीही दिल्या शुभेच्छा। नाशिक कुंभमेळ्यामध्ये बोगस वर्क ऑर्डर देणारं रॅकेट सक्रिय। 400 ते 500 कोटींच्या बोगस वर्क ऑर्डर देत कंत्राटदारांची फसवणूक। मंत्री गिरीश महाजन सुमोटो दाखल करणार असल्याची माहिती। मुंबईतल्या मालाडमधील ब्लिंकिटच्या गोदामावर एफडीएची कारवाई। झुरळांचा प्रादुर्भाव। मुदतबाह्य पॅकबंद अन्नपदार्थांचा आढळला साठा। संबंधित गोदामाचा अन्न परवाना तात्काळ निलंबित। रायगडच्या शाळकरी मुलींच्या पत्रकार स्टाईल रीलची प्रशासनाने घेतली दखल। मुलींनी मांडली होती गावातील खड्ड्यांची समस्या। प्रशासनाकडून तातडीने खड्डे बुजवण्याचं काम सुरू। घरगुती वादातून बापाचा पोटच्या 2 मुलांवर धारदार शस्त्राने हल्ला। हल्ल्यामध्ये 7 वर्षीय मुलाचा मृत्यू तर 11 वर्षीय मुलगा गंभीर जखमी। चंद्रपूरच्या दुर्गापूरमधील धक्कादायक घटना। आरोपी बापाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या। पालघरच्या जव्हारमध्ये भूकंपाचे धक्के। 1 तासात 2 वेळा भूकंप। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। 3.2 रिश्टर स्केल भूकंपाची नोंद। कोलंबियामध्ये 7.4 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप। इमारती कोसळल्याने अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले। भूकंपामध्ये किमान 132 जणांचा मृत्यू। मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता। 500 पेक्षा अधिक जण जखमी।